नमस्कार. सांगली केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. कुस्तीविषयक एक बातमी. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोंदाईवाडी हे गाव आज ही तांबड्या मातीतील कुस्तीची परंपरा जोपासत आहे. या छोट्याशा गावातील मल्ल महाराष्ट्र केसरीपर्यंतही पोचले आहेत, तर काही मल्लांनी इराण, रशिया तसेच जपान येथील कुस्ती स्पर्धेत खेळून सांगली जिल्ह्याचे नाव 7 समुद्रापार नेले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी सांगली केसरी न्यूजसाठी तयार केलेला याविषयीचा एक रिपोर्ट. तर नमस्कार. आमच्या दर्शकांसाठी परिचय करून द्या तुमचा कोंढाईवाडीचा आणि तुमचा पहिलवानकीचा. संजय आकाराम सावंत, कोंढाईवाडी. आमच्या गावात कोंढाईवाडी म्हटलं की महाराष्ट्रातली सुरुवात पहिलवानकीपासून सुरुवात होते. पहिलवानकी म्हटलं की कोंढाईवाडी, कोंढाईवाडी म्हटलं की पहिलवानकी. इथून सुरुवात आमच्या आजोबा पंजोबापासून चालत आलेली कुस्ती. या प्रत्येक घरटी जरी तुम्ही विचार केला तरी प्रत्येक घरात पहिलवान होते पूर्वीच्या काळापासून. आजपर्यंत सुद्धा पहिलवान आमच्या कोंढाईवाडीमध्ये भरपूर आहेत. जे महाराष्ट्र स्पर्धेमध्ये म्हणा किंवा नॅशनल स्पर्धेपर्यंत इंटरनॅशनल सुद्धा कोंढाईवाडीत त्या पहिलवान तयार झाले आमच्या इथे. आपण मल्ल आहात कोंढाईवाडीतले आणि हे तुमच्या शरीरयष्टीकडे बघून महाराष्ट्राला समजेल, पण तुमचा परिचय, तुम्ही कुठपर्यंत कुस्ती खेळलेली आहे, राज्यस्तरीय वगैरे? स्कूलमध्ये ज्युनियरमध्ये खेळलोय, सिनियरमध्ये खेळलोय. सिनियरला मला महाराष्ट्र स्पर्धेमध्ये माझे 4-5 मेडल आहेत. इंटर युनिव्हर्सिटीला मी चॅम्पियनशिप मिळवून दिले शिवाजी विद्यापीठला. उपमहाराष्ट्र केसरीपर्यंत मी खेळलोय. महाराष्ट्र केसरीच्या 3-4 वेळा मी खेळलोय. त्याच्यामध्ये काही यश आलं नाही, परंतु मी महाराष्ट्र केसरीवाल्या पहिलवानांना मी हरवू शकत होतो. इथपर्यंत मी माझी मजर होती. तसं इथं तालीम आहे का तुमच्या गावात? तालीम आहे की आमच्या इथे आहे. पहिल्यापासून पूर्वी काळापासून तालीम आहे. या तालिमीपासूनच आम्ही सर्व मल्ल तयार झालो. अजून बी नवीन पिढी तयार व्हायला लागली, ती सुद्धा या तालिमीपासून सुरुवात व्हायला लागली. आता सध्या पहिलवानकीचा जो श्री गणेश आहे ते आमच्या कोंढाईवाडीतून सुरुवात होते. बरोबर. जरी आता आम्ही सध्या बाहेरच्या तालिमीमध्ये कोल्हापूर सारख्या एरियामध्ये मारुती असं आणि बाकीची पैलवान आहे ती जे आमची इथून बाहेर गेले प्रॅक्टिससाठी, इस्लामपूर म्हणा, कोल्हापूर असं. पण शेवटी सुरुवात ही कोंढाईवाडी पासून सुरुवात झाली. आहे. आता सध्या तालमीत मल्ल किती आहेत? 4-5 तर मल्ल आहेत. मल्ल आहेत, हा. म्हणजे आवड आहे इथल्या. छोटे मल्ल आहेत. त्यासाठी काय प्रबोधनात्मक काय उपक्रम वगैरे घेता का? काय उपक्रम काय मल्ल यावं होत नाही, परंतु आम्ही कुस्ती मैदान घेतोय. आता कुस्ती मैदान जोडायचं चाललंय. आमचं दामोडामध्ये मैदान आहे, तिची तयारी करायची चालली आमची. कुस्तीवीरांसाठी काय सांगाल? कुस्तीगिरासाठी आम्ही एवढं सांगेन की जरी पैलवान नाही झाला तरी देशाची शरीर एकटी चांगली व्हावी, या हेतून त्यानं पैलवान व्हावं आणि महाराष्ट्रात भरपूर पैलवान चालू करावी. दुर्गम भागातला हे गाव दुर्गम भागातलं आहे. अगदी आम्ही बघितलं डोंगरदरी आहेत वगैरे. दुर्गम भागात कुस्ती म्हटलं, मल्ल म्हटला की माणसांच्या डोक्यात एक येतं की खर्च जास्त आहे, कारण त्याला खुराक वगैरे जास्त लागतो. आणि हे ग्रामीण भागातून येऊन तुम्ही महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारली, हे समीकरण कसं जुळलं आणि ग्रामीण भागातून कुस्तीवीर तयार होतील त्यासाठी काय सांगाल? नाही, ग्रामीण भागात काय आहे, खर्चाची बाबत तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. परंतु आमचे ते सर्व लोक जे गावाला असतात तिथं उपजीविका आमच्या इथे काहीच चालत नाही. जे लोक आहेत ते सर्व मुंबईला असतात, कुठं माताडीमध्ये, दानाबंदरमध्ये, म्हणजे याच्यामध्ये तिथं जाऊन उपजीविका त्यांची त्या चालते आणि त्याच्या खर्चावरती पैलवान तयार होते. इथं आमच्या गावामध्ये तसं साधन काहीच नाही. इथं इथल्या पैशावर पैलवान कुठला तयार होत नाही. मूळ म्हणजे ती समस्या आहे आमची. तुमच्या नंतर असं राज्यस्तरीय म्हणा किंवा जिल्हास्तरीय एखादा मल्ल तयार झालाय का तुमच्या मागे? झाले. माझा एक भाऊ इंटरनॅशनल झाला, संदीप म्हणून, बंटी म्हणून आहे. तो इराण आणि रशियाला गेला होता. बरं. ते 3rd प्लेस आहे तिथं. म्हणजे बाहेरच्या देशापर्यंत बाहेरच्या देखील देशामध्ये. मजल मारले, आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. तिथं त्यानं 3रा नंबर काढला होता. बरोबर. गावकऱ्यांनी मिरवणूक काढली होती त्यावेळी. आज तो कोच म्हणून नाही. आता ही पैलवानकी जरी सोडली असली आमच्यातली ही पोर, ही चांगल्या उद्यावर प्रत्येक ह्याच्यावर कुस्तीमुळे, पैलवानकीमुळे. आणि आजपर्यंत त्यांची कुस्तीची नाळ जोडलेली. ऍक्च्युली बघायला गेलं तर बेसिक हा या कोंढाईवाडी गावाचा बेसच असा आहे की जन्माला मूल आलं की त्यानं तालमीत जायचं आणि आपली स्वतःची बॉडी तंदुरुस्त करायची. आणि तालमीचा विषय असा होता की फार पूर्वीपासून या गावाला इतिहास आहे आणि खूप मोठे मोठे मल्ल या गावात घडलेले आहेत. आणि त्यापैकी आमच्या गावचे हे आता माजी उपसरपंच आहेत आणि बाजार समितीला ते संचालक आहेत. तर यांची कुस्ती ही महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये गाजलेली आहे. आज त्यांनी नाव आमच्या गावाचं अख्ख्या देशामध्ये केलंय आणि उपमहाराष्ट्र केसरी ते 1999च्या दरम्यानचे उपमहाराष्ट्र केसरी आहेत. तर त्यांचे दुसरे एक चुलत बंधू आहेत संदीप सावंत. त्यांनी आमच्या गावाचं नाव हे आंतरराष्ट्रीय लेवलला घेऊन गेले. म्हणजे 2 ते 3 ठिकाणी जापनीजला एक मोठी कुस्ती मैदान झालं होतं, तिकडे त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालं होतं. आणि तसं ह्या गावाची भूमिका अशी आहे की जन्माला आलेलं मूल हे चांगलं तंदुरुस्त असायला पाहिजे. त्याच्यामुळे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की त्याने तालमीत जायला पाहिजे. एक काळ असा होता, एक काळ आमच्या गावामध्ये की
25-30 मुलांची रांग असायची. पहिली वारक, दुसरी वारक, तिसरी वारक, चौथी वारक या पद्धतीची रांग असायची. आणि त्या रांगेप्रमाणे ज्यावेळी कुस्ती मैदान असायचं तर प्रत्येक गावामध्ये जिथे कुस्ती मैदान असेल तिथे पहिल्या मल्लापासून शेवटच्या मल्ल्यापर्यंत फक्त कोंडाईवाडीचं नाव असायचं. एवढी मोठी परंपरा, म्हणजे पहिली कुस्ती चालू झाली तिथे विरोधक कोंडाईवाडीकर असणार आणि शेवटची कुस्ती असणार ती पण कोंडाईवाडीकरांचीच असणार. एवढी मोठी या कुस्तीची परंपरा आहे. काय वाटतं कुस्तीबद्दल? तुमच्या महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारलेले मल्ल तुमच्या गावात आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी भाऊसाहेब सावंत. आमचं छोटंसं कोंडाईवाडी गाव, अगदी छोटंसं डोंगर कपारीत बसलेलं गाव आहे. पण आमच्या गावात कुस्तीची परंपरा ही खूप वर्षापासूनची आहे. आज आमचे गावचे मल्ल, एक मोठे मल्ल अगदी महाराष्ट्र केसरीपर्यंत पोचलेत. आमच्या संजू आप्पा सगळ्यांचे आदर्श आहेत आमच्या गावचे ते. आणि त्यांच्या अगोदर त्यांचे वडील, त्यांचे चुलते, त्यांचे वडील आकाराम सावंत हे सुद्धा नावाजलेले पैलवान होते त्या काळी. त्यानंतर त्यांचे चुलते आत्माराम सावंत ते सुद्धा नावाजलेले पैलवान होते. त्यानंतर ह्यांच्यानंतर आमचा हा मारुती, हा सुद्धा खूप लांबपर्यंत तो कुस्तीपर्यंत पोचलेला आहे. इस्लामपूरला वगैरे तो तालमीमध्ये होता, त्याच्या अंडरखाली काय तरुण पैलवान झाले. आता ह्यांच्यानंतर ह्यांची पुढची पिढी, आमचं रमेश सावंतचा एक मुलगा दक्ष आहे म्हणून तो आहे, आणि सुनीलचा एक मुलगा आहे राया, ते सुद्धा आता बाहेर प्रॅक्टिस करतात. असे परंपरा आमच्या गावाला कुस्तीची लाभलेली आहे. काय आमचा प्रयत्न काय, आमच्या गावात तालीम आता सुरुवातीपासूनच 2 तालीम आहेत आमच्यात. एक जुनी तालीम होती, त्यानंतर आता ती थोडीशी डब घ्यायला आल्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी नवीन तालीम तयार केली. तिथं मुलांचं प्रॅक्टिस व्हावं ह्या इथून आमच्यातले एक प्रकाश पवार म्हणून आमचे वस्ताद आहेत, जुने पैलवान होते, ते प्रॅक्टिस घेतात मुलांचं. त्याच्यासाठी जुनी तालीम हा आमचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे. नमस्कार काका. नमस्कार, नाव काय तुमचं? मी संजय महादेव पडवळ. काय प्रतिक्रिया तुमची कुस्तीबद्दलची? कुस्ती आम्ही आमच्या लहानपणापासून बघत आलोय. ही मोठी पैलवान आमचे संजय सावंत अगदी महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचलेत. खूप छान, अगदी संघर्षातून पुढे आलेले आहेत. मारुती सावंत आहेत, प्रकाश पवार आहेत, महादेव सावंत आहेत, किशोर होता, बंटी पैलवान तर इंटरनॅशनल गेलेत. खूप छान, अभिमानाची गोष्ट आहे. कुस्ती जपली, जोपासतायत, अजून त्याला ऊर्जित अवस्था आणतात. अजून पण खूप अभिमान वाटतो. कुस्तीला चांगले दिवस यावेत, चांगली मुलं शरीरयष्टी व्हावीत. छान वाटतंय. काय वाटतं कुस्तीचे दिवस कसे असतील असं वाटतं? तुम्ही गावकरी म्हणून, मी पहिल्यांदा हा प्रश्न नंतर घेतो. आता हे कुस्ती याच्यामध्ये खूप, म्हणजे आता शरीरयष्टी आली तुमची, खेळ आला, सामाजिक बांधिलकी बी आली, आणि त्याच्यामध्ये करिअर सुद्धा होऊ शकतंय. चांगलं करिअर, एक नावाजी म्हणजे त्याला ज्याला जाण आहे तो पुढे करिअर सुद्धा त्यात करू शकतोय. आता करिअर देखील त्यामध्ये होऊ शकतो. हो. आता आमच्या बाजूच्या गावचे जाणाराव धुमाळ रेल्वे कोच आहेत, अजून पण आहेत ना, ते पनवरे गावचे आहेत, बाजूचेच आहेत, पण आहेत त्याच्यात. ते कुस्ती म्हणजे तुम्ही मल्ल एक होता ते होता, पण करिअर देखील आहे, आणि त्या दृष्टीने तरुणांनी बघितलं पाहिजे, तरुणांनी त्यामध्ये सहभाग हा नोंदवायला पाहिजे, असं तुमचं मत आहे? नक्की. पूर्वी कसं होतं, जो जिंकलाय त्यालाच इनाम जात होता. आता ती परंपरा आम्ही आमच्यातून तर सुरू केली की बाबा जो हरलाय त्याला सुद्धा बक्षीस द्यायचं, प्रेरणा मिळावी, त्याला ऊर्जा मिळावी. बरोबर. आता तुमच्या ज्या गावाबद्दलचं तुम्ही सांगितलं की कुस्तीचं आयोजित करताय, हारणाऱ्याला देखील हे देत आहे, यात्रेचं काय स्वरूप असतं? यात्रेत वगैरे कुस्ती भरवताय की असे काय, कशा कुस्त्या? नाही, यात्रेलाच असते, यात्रेलाच असतात, यात्रेलाच कुस्ती असतात. त्या दरवर्षी असतात. समजा असं आधीमध्ये वगैरे काय नाही. आता बाजूला उद्याला 2 दिवसांनी धामडची यात्रा आहे, ती बी आमचीच यात्रा आहे. तिथून आता नियोजन सगळं यांच्याकडेच आहे, तिथून नाही, वाडीतून आमच्या इथून सुरुवात आहे. तुमच्या वाडीचं यात्रा कधी असते, म्हणजे त्या दिवशी कुस्ती असते यात्रेच्या दिवशी? नोव्हेंबर, तुळशी वर्षी. बरं. काय वाटते, तालीम वगैरे गावात आहे, कशी आहे तालीम? तालीम एकदम उत्कृष्ट आहे. सर्व लहानपणापासून तालमीची कुस्ती काय आवड आहे समध्यासनी. पिढ्यानपिढ्या आलेला हा कुस्तीचा वारसा त्यांनी आजही जपले आहेत, आणि असे तरुण आजही या तालमीत तयार होत आहेत. या सगळ्या प्रेरणादायी कहाणी आहेत, आणि कुस्ती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती जपली पाहिजे. त्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील आणि कोंढाईकराबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.